राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची 22 जानेवारीला सोडत मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार तर रोटेशन पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता। मुंबईच्या महापौर पदासाठी 2007च्या अधिनियमानुसार खुल्या पद्धतीने मतदान, गुप्त मतदान झाल्यास नगरसेवक क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता। आवाजी पद्धतीने महापौर निवड होणार। मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार। गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, कृष्णा विश्वासराव आणि अमेय गोलेंच्या नावाची चर्चा। गट स्थापन केल्यास नगरसेवक फुटीची भीती टाळणार। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर न जाण्याचा सल्ला। ठाणे महापालिकेत भाजपनं 2 वर्षांसाठी मागितलं महापौर पद। भाजप नेते निरंजन डावखरे यांची मागणी। महापालिकेत महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनवणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा। शिंदेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हांबाबत सुनावणी। 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जाण्याची शक्यता। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार। बाठी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला। पेवर ब्लॉक, धारदार शस्त्रपट्ट्यानं मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। विदर्भात लाडक्या बहिणी संभ्रमात। योजनेचा लाभ बंद होईल या भीतीनं बुलढाण्यात लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा। बहिणीची महिला आणि बालकल्याण कार्यालयात धडक तर हिंगोली ई-केवायसीची मुदत वाढवून देण्याची बहिणींची मागणी। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार। 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314 कोटी रुपयांचा खर्च। बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना होणार फायदा। मनसेचा विरोध। शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च। मुंबई अहमदाबाद मार्गावर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना बंदी। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशातून जाण्यापासून रोखलं। मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाची कारवाई। लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्याने इमिग्रेशन विभागानं रोखलं। सरकार विरोधातील टीकांमुळे प्रसिद्धीस आले होते संग्राम पाटील। रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं आणखीन एक खळबळजनक प्रकरण उघडकीस। महिलांशी अश्लील वर्तन करतानाचा पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळमधल्या तरुणाची आत्महत्या। चुकीचा स्पर्श केल्याचा बसमधील महिलेचा आरोप। सोशल मीडियावर बदनामी झाल्यानं तरुणाचं टोकाचं पाऊल।